वर्ष तिसऱ्या पर्वामध्ये आपण दुसरा दिवस पाहतो. दुसऱ्या दिवसातला पहिला ग्रुप आणि पहिल्या ग्रुपमधील ही चौथी मॅच आपल्या भेटी झाला आहे. लुझरची मॅच ज्या संघाने आपली पहिली मॅच गमावली ती आता मात्र एलिमिनेटरच्या मुकाबल्यामध्ये एकमेकांशी 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतील. एका ठिकाणी संघ VVSC, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय नॉकआउट. हे 2 संघ आपल्याला खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. या मॅचमध्ये आपण पाहिलं त्या बाउल्समधून टॉस पाहिला तर बॉल्समधून चिठ्ठी उचलली VVSC संघाने. VVS संघाने ज्यावेळी तो चिठ्ठी उचलली खोलली त्यावेळेस बॅटिंग करण्याचा त्याच्यावरती लिहिलेलं होतं. तर VVS मोरेगाव चॅलेंजर क्रिकेट संघ मोरेगावची थोडंसं टेक्निकल व्यत्यय होता तो थोडं दूर झालेला आहे. आता मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला वळूया. ज्या ठिकाणी आपण पाहतोय VVSC वर्सेस नॉकआउट ही मॅच आपल्या भेटी झालाय. एलिमिनेटरचा पहिला मुकाबला आजच्या दिवसातला आणि या मुकाबल्यामध्ये दोन्ही संघ एकमेकांशी झुंजतात. नॉकआउट आहे VVSC आहे. VVSC आपण प्रथम बॅटिंग करताना दिसतोय आणि नॉकआउट संघ फिल्डिंग करताना दिसतोय. सलामीर गोलंदाज अतुलचा पहिला बॉल आशुतोषसाठी हलक्याने त्यांनी खेळून काढला. पहिली धाव फलकावती आशुतोषच्या बॅटीतून निघालाय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव निश्चितच सुरुवात चांगली अशा पद्धतीने करणं गरजेचं आहे. मागची मॅच आपण पाहिली होती. मागची मॅच सबस्टिट्यूट या ठिकाणी इम्पॅक्ट म्हणून बोलवलं आहे राहुलला. राहुलची मागच्या मॅचमध्ये इम्पॅक्टमधून येताना एक जबरदस्त फिल्डिंग आपण पाहिली राहुलची आणि फिल्डिंग करण्यासाठी राहुलला या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव आलाय. निश्चितच मागची मॅच आपण जबरदस्त पाहिली. मोरेगाव चॅलेंजर्स मोरेगाव नगरीमधील आपण न्यामा बॉईजला पाहिलं. ओहो क्रॅकिंग शॉट. राहुल ज्या पद्धतीने राहुल मैदानामध्ये दाखल होतोय आणि राहुलची झलक त्या ठिकाणी दिसते. कशाला मला इम्पॅक्ट म्हणून या पहिल्या इनिंगमध्ये बोलवलंय. अक्षय आहे तो. मगाशी राहुल सांगितलं कोणीतरी. राहुलचा बाउल फुटलाय आणि अक्षय निघाला त्याच्यातून. डॉट आलाय. बॉल हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला. त्याच्यानंतर
एकेरी धाव घेतली गेलेली आहे. पण शॉट क्रॅकिंग होता, जबरदस्त शॉट होता, परंतु त्या ठिकाणी अक्षयनी त्या चेंडूला अडवलंय. रन आली नाही त्या चेंडूवरती. आता मात्र 3 मध्ये 2 असताना आशुतोष स्ट्राईक एंडवरती येतोय. आशुतोष क्रॅकिंग शॉट, हो चुकी 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 चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये. पण फटका एक्झिक्यूट केला तो सरळ सरळ जाऊन फिल्डरच्या हातामध्ये चेंडू विसा होता, परंतु त्यावेळेस चुकी घडली फिल्डरकडनं. आलाय चौकार आणि बीव्हीसी संघासाठी एक सुखद बातमी. 4 धावांची धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 6 वरती आणि त्याच्यानंतर पुढच्या चेंडूमध्ये एकेरी धाव आलाय. सेन्सिबल क्रिकेट आपण आशुतोषला सातत्याने खेळताना पाहतो आणि आज पण तेच काम करत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल हलक्या रीतीने खेळून काढलाय, डिकला झोनमध्ये चेंडूला पाठवलाय. एकेरी धाव फलकावरती लगावली जाईल आणि एकेरी धाव आल्यानंतर पहिलं षटक मात्र या ठिकाणी संपलाय आणि संपल्यानंतर आपण पाहतोय 8 धावा फलकावरती, एकही गडी न गमावता व्हीव्हीएससी संघ. नेक्स्ट बॉलर नेम प्लीज मनीष. पुढचं षटक प्रत्येक विकेटला निरंजनकडनं 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. विकेटलो 200 रुपयाचं पारितोषिक आणि डॉट केले तर 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. मनीष पहिला चेंडू ऑन साईडला मारला, फटका चांगला फटका होता. तो बॅनर थोडासा वाचला, त्या साईडनं चेंडू गेला, त्या कारणे आपण पाहतोय एकेरी धाव या ठिकाणी धावफलकावरती ॲड केली जाईल आणि 9 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 7 चेंडू आतापर्यंत पडल्यात, 7 मध्ये 9 धावा गोळा केल्यात व्हीव्हीएससी संघाने आणि व्हीव्हीएससी संघ मनात विचार करतोय आशूला खेळपट्टीमध्ये शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे. कावडच्या दिशेला आता मात्र फिल्डिंग झालाय. थोडंसं क्षेत्ररक्षक फंबल त्याच्या शरीराचा स्पर्श केल्यानंतर त्याच्या बाजूला चेंडू सारला गेला होता. 1 रन घेण्याची संधी मिळाली आणि ही 1 रन कंप्लीट केलाय. या 1 रनची धावफलक 10 वरती पोहोचलाय. क्रॅकिंग शॉट मारण्यासाठी माहीर आशू आपण पाहतोय. आशूने फटका चांगला एक्झिक्यूट केला गेला होता, फिल्डिंग चांगली झाली, त्या कारणे एकच धाव आलाय. दरम्यान पुढचा बॉल हलक्या सुरेख चेंडू, थोडासा लेग कटर चेंडू निश्चित पाहिला होता. टप्पा पड्यानंतर थोडा वेगवान पद्धतीने आला होता. डिफेन्सिव्ह मोडमध्ये त्या चेंडूला खेळला शुभमनी, एकेरी धाव काढली आणि स्ट्राईकवरती आशुतोषला आणलाय. 11 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. ज्या ठिकाणी आपण पाहतो 1.3 षटकांचा खेळ संपलाय. चांगली सुरुवात आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये येणारा तो चौकार आपण पाहिलं, फिल्डिंगच्या चालते तो चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर धावफलक आपण थोडंसं बॉलच्या मागे 2 धावा या ठिकाणी जास्त दिसत आहेत. बॉल 11 आणि त्याच्यानंतर आता मात्र ओ हो पंच वळतायत, वाईटचा इशारा दिलाय. अवांतरने धावसंघामध्ये बाळ. या ठिकाणी अतुलनी काय दर्शवलंय आम्हाला बघायचं आहे बाबा, हा वाईट आम्हाला वाटत नाहीये, त्या कारणे थर्ड अंपायर रेफर केलाय. पहा आशुतोष ज्या ठिकाणी चेंडूला लेफ्ट करत होते, थोडंसं मध्ये सरसावले होते, टप्पा पडल्यानंतर चेंडू कुठून गेला ते पाहायचं आहे. पंच पाहतील, पडताळतील आणि त्याच्यानंतर आपल्याला योग्य तो निर्णय आपल्याकडे पाठवतील. खरंच नेटवर्कच्या मार्फत ही टुर्नामेंट आपण लाईव्ह पाहतोय. आपल्या घर बसल्या TV स्क्रीनवरती आपण पाहू शकता. घर बसल्या आपण मोबाईल स्क्रीन कुठे पण बसता मोबाईल स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही. वाईटचा इशारा पंचांकडून आला. अवंतांनी धावसंघामध्ये वाढ 12 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. आता एक अजून धावसंख्या वाढ झालाय बॉलाच्या मागे. 3 चेंडू अजूनही बाकी असतील. पुन्हा एकदा मनीष जागा बनवली. नोचा इशारा पंचांकडनं. अति शॉर्ट चेंडू आणि ट्राय केल्यानंतर आपण पाहिलं फिल्डिंग झालंय. फिल्डिंग झाल्यानंतर चेंडू थोडासा दूरवर गेला होता शरीराला लागून, त्याच्यानंतर 1 रन घेण्याची संधी मिळाली. 1+1 अशा 2 धावा धावसंघामध्ये ॲड केल्या जातात. चुकी आता मात्र गोलंदाजाकडनं सुद्धा केली जाते. फिल्डिंग थोडंसं या ठिकाणी फिल्डिंगवरती थोडंसं हे सुधार करण्याचा प्रयत्न केला गेलाय खरा, परंतु गोलंदाजी मार्कवरती असताना गोलंदाजांनी आता मात्र खराब कामगिरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलेला आहे. ऑन साईडला आणि माईक बंद झालेला परत चालू झाला. चौकार आलाय. 4 धावांनी वाढ. काहीच चान्स नाहीये. अपुल आपण पाहिलं काहीच चान्स नाही होता मला 4 धावा या रोखण्यासाठी. 4 धावांनी वाढ. धावफलक जाऊन पोहोचलाय 18-18च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल निश्चितच
आता मात्र शुभमच्या बॅटीतून आलेला चौकार आपण पाहिला. हां हां हां, आता हलक्या रीतीने धाव या ठिकाणी काढली जाईल. टप्पा चांगला होता. टप्पा चांगला झाल्यानंतर थोडंसं फिरणारा चेंडूला आपण पाहिलं, दिशा दिली पॉईंटची. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू पाठवला, एकेरी धाव काढलाय. शेवटचा बॉल असेल 19 धावा फलकावरती. मजबूत स्थितीमध्ये आता मात्र व्यवस्थित संघ हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला. पहिल्यामध्ये एक चौकार, दुसऱ्यामध्ये सुद्धा एक चौकार, अतिरिक्त धावा. त्यानंतर आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 20 धावा फलकावरती. एकही गडी न गमावता व्यवस्थित संघ लगावतोय. डीजेला दिव्य संधी ऐकूया सुमधुर संगीत. तिसरं षटक कोण घेऊन येईल ते बघण्यासाठी पुन्हा या मैदानामध्ये. न्यू बॉलर, न्यू गेंदबाज वेदांत आलाय गोलंदाजी मार्गवरती. 20 झाल्यात, त्याला कुठेतरी रोखायचं आहे. त्याला रोखायचं आहे तर चांगली गोलंदाजी हाताळणं गरजेचं आहे. आणि आता मात्र अशू आणि शुभम या जोडीने मन बनवलंय. 2 षटकापर्यंत आपण पाहिलं खेळपट्टीवरती उभे आहेत. आता मात्र चेंडू त्यांना व्यवस्थित दिसायला लागलेले आहेत. तर निश्चितच प्रत्येक चेंडूवरती चांगली नसीहत, म्हणजे जे चांगले चेंडू येतील त्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न खराब आला तर त्याच्यावरती नक्कीच आघात करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकेल. ओहो, त्या प्रयत्नामध्ये आता मात्र बॅटीची खालची कडा लागून चेंडू सरळ बॉलरच्या हातामध्ये येतोय. डॉट बॉल येतोय. वेदांतने थोडंसं धावांच्या गतीला हा डॉट बॉल टाकून कमी करण्याचा प्रयत्न केलाय. 21 वरती धावफलक हलक्या रीतीने एकदम सॉफ्ट पद्धतीने घेऊन काढला. अप्पू चेंडूवरती वेगाने आले होते, परंतु तोपर्यंत आपण पाहिलं तर एक रन कंप्लीट झाली होती. 22वी धाव फलकावरती लगावली होती. आता मात्र 3 चेंडू या षटकातले अजूनही बाकी आहेत. वेदांत पुन्हा एकदा आशुतोष स्ट्राईकेनवरती आहे. त्या फिल्डर बॅट्समन समोर चॅलेंजिंग असणार, परंतु कव्हरच्या दिशेला जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. एकच धाव भेटेल. 23 धावा फलकावरती. मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व तिसरा आपण पाहतोय. पर्व तिसरा मधलं हे जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. एक नवीन संकल्पना आपण पाहतोय या ठिकाणी. या स्पर्धेमध्ये एक नवीन पारितोषिकं सुद्धा पाहतोय. आणि प्रत्येक टुर्नामेंट जशी कोणती टुर्नामेंट संपते त्या टुर्नामेंटमध्ये काय कमी होतं ते नवीन संकल्पना आणून भरून एक टुर्नामेंट जबरदस्त साकार करण्याचा प्रयत्न मोरेगाव चॅलेंजर संघाचा. हलक्या रीतीने घेऊन काढलाय चेंडूला. डिक्लेअर झोनमध्ये पाठवलाय. दरम्यान आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये काय झालं, पंचांनी थांबवलंय पंचांनी. आणि पाहण्यासाठी की त्याचा बूट, त्याचा पाय टच होता का, मागचा पाय, ते बघण्यासाठी पंचांनी चष्मा घातलाय का, घातलाय. चष्म्यातून पण नाही दिसलाय. अच्छा आहे. हां, ज्यावेळेस उभा होता त्यावेळेस सुद्धा बघायचं आहे. आणि इथनं तर काही वाटत नाही आहे. तर इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि फेअर गेंदबाज. बॉलर चेंज होईल. 3 षटकं संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावांचं हे षटक संपलंय. हो, संपलं ना सर. दुसरा बॉलर आला का? हार्दिक आलाय. चेहरे सेम होते. वेदांचा मला पण सेम वाटत होता एकदाच. कव्हरच्या दिशेला मारला फटका. या ठिकाणी एकच धाव भेटेल. चांगली फिल्डिंग. आकाशला आपण पहिल्या मॅच पासून पाहतो एकही चेंडू त्याला भेदून गेलेला नव्हता आणि अजूनपर्यंत गेलेला नाहीये. ओ, नोचा इशारा. आकाशच्या दिशेला चेंडू. आकाशला चान्स नाहीये. चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी समाचार घेतला. ऑन साइडला क्रॅकिंग शॉट. त्या ठिकाणी एक मुलगा होता आणि मुलाला चेंडू लागलाय आणि पब्लिक मध्ये काहीतरी चाललंय इकडे. त्याच्या चेंडू लागलाय. 32 धावा फलकावरती. 4 चेंडू अजून बाकी असतील. आशुतोष स्ट्राईक एंडवरती.
कव्हर दिशेला मारलं फटका. ओ अक्षय आहे त्या ठिकाणी. अक्षय इम्पॅक्ट म्हणून आलाय, त्याला खास फिल्डिंगसाठी बोलवलंय. तर अक्षयकडनं तुम्ही सहजासहजी चौका मारू शकणार नाहीयेत. हो लेफ्ट केला होता, लेफ्ट केला होता चेंडूला. या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस केली जाते. आशुतोषला थोडासा या ठिकाणी आपण पाहिलं तर शुभमने पाहिलं होतं की थोडा फंबल होतोय, थोडासा चाचपडतोय, त्या कारणे स्ट्राईक वरती मला येणं गरजेचं आहे. विकेट सॅक्रिफाईस झालाय, पहिली विकेट आशुतोष झालाय रनआउटच्या रूपाने बाद. बत्तीस धाव फलक सरकला. आता मात्र सरळ बॅटने खेळ फटका, चांगली फिल्डिंग, फेकी सुद्धा चांगली झालाय आणि शुभम सुद्धा झालाय बाद. थँक्यू सो मच. नवीन फलंदाजी मार्क वरती कोण आहे, कोण आहे कोण आहे वो, जतीन आलाय. शेवटचा बॉल असेल. 32 धावा फलकावरती, 2 बॅक टू बॅक रनआउट. आता मात्र प्रसाद करता पडणार चेंडू. प्रसाद VVSC संघासाठी प्रसाद देईल का, चौकाराचा किंवा एकेरी धाव, दुहेरी धाव. कट केलंय, एक धाव भेटेल आणि एका धावावरती समाधान मानावा लागेल. दुसरी धाव घेताना रनआउट होईल आणि या एक धावांशी 33 धावा फलकावरती आणि 34 धावांचं टार्गेट नॉकआउट संघासाठी येऊन राहते. मोरेगाव चॅलेंजर क्रिकेट संघ मोरेगावाची आहे घोषाण. मोरेगाव चॅलेंजर क्रिकेट संघ मोरेगावाची आहे घोषाण. मोरेगावाची शान, आमच्या मोरेगावाची शान. मोरेगावाची शान, आमच्या मोरेगावाची शान. संघाचा त्यांच्या भारी गदारा, भल्या भल्यांचे वाजविती बारा. भल्या भल्यांचे वाजविती बारा, भल्या भल्यांचे वाजविती बारा. गोलंदाज करती भेदक मारा, रण मैदानी एकच नारा. रण मैदानी एकच नारा, रण मैदानी एकच नारा. गोलंदाज ते सलामी वीर, देती चोख हो गती उत्तर. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. मोरेगाव चॅलेंजर संघाचं हे टायटल सॉन्ग आपण पाहिलं आणि हे सॉन्ग ऐकलं. जबरदस्त सॉन्ग मोरेगाव चॅलेंजर संघाचं आणि कोणत्या पद्धतीने मोरेगाव चॅलेंजर संघ बनलेला आहे आणि कशा पद्धतीने विख्यात झालेला आहे त्याचा लेखाजोखा या सॉन्गमध्ये आपण ऐकलं. दरम्यान वळूया सेकंड इनिंगकडे, ज्या ठिकाणी 34 धावांचा पाठलाग नॉकआउट संघ करणार आहे. तो पाठलाग होईल की थांबवला जाईल याचा लेखाजोखा आपल्याला विपुल पाटील यांच्या आवाजून ऐकायला मिळेल. थँक्यू सर. पहिला चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी. नॉकआउट 11 आपला एक्स्ट्रा प्लेयर. चौतीसचा पाठला करायचं. वरदविनायक स्पोर्ट्स क्लब 34चा बचाव करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ही संपूर्ण स्पर्धा मोरेगाव चॅलेंजर प्रेझेंट मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी खास पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. विपुल थोडंसं थांबवतोय. आपल्या स्पर्धेत या ठिकाणी अक्षयजी भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. त्यांच्या समवेत आपण चेतनबाई यांना पाहतोय.
या स्पर्धेमार्फत चेतन भाई आपला सुद्धा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. येस विपुल. थँक्यू सर. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. व्यासपीठावरती विशेष अतिथी आलेल्या मान्यवर पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. हलक्यात आणि सन्मान दिला. एक सिंगल धावफलकामध्ये ॲड होते. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा 4 सिंगल धावफलक अडके 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा 5 सिंगल आतापर्यंत आपण पाहतोय. मागच्या आठवड्यात ज्यांनी स्पर्धा आयोजन केली होती त्यांची संपूर्ण टीम अलायन्सची टीम आपण स्क्रीनवरती पाहत होतो. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा मात्र 5. करणं गरजेचं आहे. या मैदानावरती अबाव 30चं टार्गेट आपण चेस होताना पाहिले, पण तुमचा खेळ पहिला सुरुवातीच्या काळामध्ये कशा प्रकारे असेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असतं. इक्बाल आले गोलंदाजी मारवरती. पहिल्या चेंडूला हलक्यात आणि सन्मान दिला. 1 धाव धावफलकामध्ये ॲड होताना दिसते. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 रन 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सरळ खेळण्याचा प्रयत्न इक्बालने पायाने फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर फेकी वेगाने केली होती. त्याच्या मागे बॅकअप खूप चांगलं होतं जतीनचं. 1.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कनेक्शन नाही झाले. येणारा प्रत्येक डॉट दबाव वाढवणार आहे. मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये धावफलक एकाच जागेवरती स्थिरवलंय. आतापर्यंत अडचणीची बाब आहे. इथून तुम्हाला मोठे फटके खेळत असताना कोणता चेंडू तुमच्या रडारमध्ये आहे, कोणत्या चेंडूवरती तुम्ही प्रहार करताय हे सर्व पाहणं गरजेचं आहे. लेट कट केलं गेलं. ऑफ साईडला हलक्या त्यांनी मात्र दिशा दाखवली. एक सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड होते. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सिंगलने धावफलक चालू ठेवले, पण त्या धावफलकाला भर देणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर का या षटकामध्ये मोठे फटके नाही आले तर तिसऱ्या षटकामध्ये जात असताना ते मोमेंटम देखील तुमच्या बाजूने नसेल. ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला 34चा पाठला करत असताना मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेशन, ती रणनीती, आक्रमक रूप, आक्रमक बॅटिंग कधी करायची आहे. बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. चौकार. बारामध्ये 21ची गरज. 12ला उलट केलं तर 21. उलटा फुलटाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. 12मध्ये 21ची गरज. तिसरं षटक महत्वाचं षटक आहे. चेंडू मागे निघून गेला. इक्बाल अंकलांच्या हातामध्ये नाही आला. 11मध्ये 21ची गरज. या षटकामध्ये जर का मोठे फटके नाही आले तर शेवटच्या षटकामध्ये जात असताना मॅच थोडीशी अडचण वाढणार आहे. नॉकआउटसाठी येणाऱ्या 5 मध्ये अनिदान 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. हलक्यात ऑफसाईडला घेऊन काढला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये ॲड होते. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपण पाहतोय. नॉकआउट 14. बॅकफुट रेन मारण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते. इंटरेस्टेड नाही आहेत पंच. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. हलक्या हाताने ऑनसाईडला घेऊन काढला. वेगाने सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जातोय. येणाऱ्या 2 मध्ये जर का एखादा मोठा फटका नाही आला तर नॉकआउट 11 या मॅचमध्ये आतापर्यंत लांब आहे, अजून लांबच राहील.
8 मध्ये 19ची गरज आपण पाहतोय. म्हणजे 2 मध्ये तुम्हाला निदान एक मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. शेवटच्या षटकापर्यंत मॅच जात असताना एका चांगल्या परिस्थितीमध्ये जाणं देखील गरजेचं आहे. मॅचची चेंडू मागे निघून गेला. इक्बाल अंकल यांच्या हातामध्ये आला. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलक 15 वरती आहे. सिंगलचा प्रयत्न चालू होता पण ते सिंगल जेव्हा स्टॉप झाले तेव्हा धावफलक थोडंसं अडचणीमध्ये आहे. इथून अजून एक डॉट आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15-15. कंपॅरिझन आपण जर का स्क्रीनवरती पाहायला गेलो, वरदविनायक स्पोर्ट्स क्लब 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25, पण त्या 25 पेक्षा जास्त महत्वाची पुढे 0 होता. मोठा फटका इतका मोठा की सरळ चेंडू गेला, षटकार आला, विकेटचं पतन, गडी बाद. ऊ, 3.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. नवीन आलेल्या फलंदाजाने हलक्या हाताने घेऊन काढला. शुभम एमचे वेगाने आला होता. मागच्या आठवड्यात झालेली स्पर्धा नवापूर काठेपाडा प्रीमियर लीगमध्ये शुभम एमचे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता. खूप चांगला खेळ वरदविनायक स्पोर्ट्स क्लबसाठी त्यांनी केला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शुभमच्या सेफ हँडमध्ये, विकेटचं पतन, गडी बाद.